गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या चॅनलमध्ये एपिक मोटो ट्रॅव्हलर्स. तर आजपासून आपण ही नवीन जर्नी स्टार्ट करत आहोत 2025पासून. वाजले आहेत सकाळचे 3:20 झालेले आहे आणि आजची डेस्टिनेशन आपली महाबळेश्वर. तर आपल्यासोबत टोटल 5 जण आहेत. इथून डोंबिवलीवरून मी आणि माझा भाऊ जाणार आहेत आणि बाकी 3 जण बोरिवलीवरून येणार आहेत. तर बघूया, मीटअप पॉईंट आम्ही कळंबोलीचा मॅगडी ठरवलेला आहे. तर चला बघूया पुढे. यस यस. चला मित्रांनो, एकदम गाडीवर लोड करूया सॅडल बॅग्स. ते लोक निघालेत तिकडून बोरिवलीवरनं आणि आता वेळ अराऊंड 4:45 झालेली आहे. चला गाडी काढूया. तर काय बोलता मित्रांनो, मी आता बॅगा वगैरे पॅक केलेल्या आहेत आणि हा माझा मित्र आहे प्रशांत. तर आता आम्ही निघालो आहे, थोडंसं पुढे आलो आहे कारण की आमच्यासोबत होते आमचे पप्पा वगैरे. तर आता जरा पुढे येऊन आम्ही रेकॉर्ड करतोय. तर आमच्या बाईक्स आता रेडी आहेत, तुम्ही बघू शकता. फुल पॅकिंग झालेली आहे आणि आता माझा भाऊ पण तिकडनं निघाला असेल. सो आपण आता माझ्या मित्राला भेटणार आहे जोगेश्वरीच्या इकडे. जोगेश्वरीवरनं त्याला पिक करून मग आपण पुढे जायचं आहे तिकडे कळंबोलीला आणि आपण सगळे तिकडे मीट करायचं आहे. तर ठीक आहे, मग भेटूया डायरेक्ट मित्राच्या इकडे आणि मग डायरेक्ट कळंबोलीला. चला मग. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे अंधेरीला. माझ्या मित्राला पिकअप केलेला आहे आम्ही. हा मनोहर आहे, मनोहरला आम्ही पिकअप केलेलं आहे, त्याची क्लासिक. तर आता आम्ही इकडनं निघतोय. आता आपण डायरेक्ट भावाला भेटायचं मीटिंग पॉईंटवर, जिकडे लास्ट आपले 2 भेटणार आणि पूर्ण ग्रुप तयार होणार आहे. मग आता डायरेक्ट तिकडेच भेटू आणि मग तिकडनं आपलं जर्नी कंटिन्यू करू. चला बाय. कॉल लाव त्यांना. तर आता आम्ही आलोय कळंबोलीला आमच्या मीटिंग स्पॉटवर, पण अजून काय माझा भाव आलेला नाही आहे. तर आम्ही आता जरा चहा पाणी जरा चालू आहे, थांबतोय आता. ॲक्च्युली तो आमच्या आधी आला पाहिजे होता, पण लेट निघाला असेल. जवळ राहणारे लेट येतात, ते तुम्हाला पण माहिती आहे. तर बघू, तो आल्यावर मी परत एकदा चालू करतो रेकॉर्डिंग. तोपर्यंत बोलू नंतर आपण. A few moments later. मित्रांनो, जवळ राहणारे लोक एवढे लेट येऊ शकतात, आता काय बोलू तुम्हाला. बघा, सर्वात लेट असतो. चला. राज मेकअप करत बसतो ना यार. हा मेकअप करत बसतो, वरती कर. तर मित्रांनो, आता आपण कळंबोलीच्या मॅगडीजवळ पोहोचलेलो आहे आणि आपले सगळे मित्र भेटलेले आहेत इकडे. 6:15 वाजलेले आहेत. आता थोडासा फ्रेशन अप होऊन थोडा ब्रेक घेऊन आम्ही 5 मिनिटात निघू. आता सध्या तरी आम्ही मुंबई गोवा हायवे मारायचा प्लॅन केलेला आहे. आता आम्ही जसं मारतोय, जसं अपडेट देतोय तुम्हाला, तसं आम्ही देत राहू. तर त्याला भेटू पुढच्या जर्नीवर. सर्जिकल ग्लोव्स घालतोय मित्रांनो. आता आम्ही, थंडी खूप लागली आम्हाला, भयंकर थंडी लागली हातांना, म्हणून त्याच्यापासून वाचण्यासाठी सर्जिकल ग्लोव्स एक लाईफ आहे, काय लक्षात ठेवा.
मित्रांनो 119 किलोमीटर. आता आम्ही ऑलमोस्ट कोलाडला पोहोचलोय. नाश्त्यासाठी ब्रेक घेतला एक हॉटेल साई वैभव मध्ये. मुंबई गोवा एकदम मस्त केलं आता या लोकांनी. थोडे मध्ये मध्ये पॅचेस आणि डायव्हर्जन्स आहेत, पण पहिल्यापेक्षा खूप चांगला झालेला आहे आता. कंडिशन एक नंबर आहे. आता तुम्ही मुंबई गोवा आरामात मारू शकता. आणि आता वाजले सकाळचे 8:30 झालेत काहीतरी. ऑलमोस्ट आम्ही 130 किलोमीटर कव्हर केलेले आहेत. 130 किलोमीटर कव्हर केलेले आहेत. बघू आता जरा नाश्ता करतो आम्ही. दाखवतो आम्ही नाश्त्याला काय काय घेतलंय. तर मित्रांनो हे बघा, सगळ्यांनी वडा उसळ मागवलेली आहे. मला एकदम गरम गरम. याला पाहुणे दिली. याला पाव नाही, प्रचंड डाएटवर आहे. एक प्लेट में पाहुणे. मराठी बोल मराठी. तरी मस्तपैकी तर्री आणून दिलेली आहे. लगेच एकदम मस्त. तर आता मी नाश्ता करून घेतो आणि मग पुढचा प्रवासाला सुरुवात करू. चलो नाश्ता करायचा टाइम. एक नंबर आहे रे चहा पण एक नंबर. मित्रांनो नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा. वडा उसळ आणि चहा एकदम उत्तम आहे इकडे. हॉटेल तुम्ही बघू शकता, हॉटेल साई वैभव. आपला हा पेट्रोल पंप लक्षात ठेवा, भारत पेट्रोल त्याच्या बाजूलाच आहे हॉटेल साई वैभव. तुम्ही जर या रस्त्याने येत असाल तर इकडे नक्की थांबा. मी सजेस्ट करेल हे हॉटेल. कोलाडच्या अलीकडेच लागेल आहे. एकदम अप्रतिम आहे नाश्ता, नक्की ट्राय करा. महाबळेश्वरचा लेफ्ट टर्न आलाय आपला पोलादपूर वरून. लेट्स गो. तर मित्रांनो आपण फायनली आलेलो आहे आपल्या हॉटेलवर. खूप घाट होता, खूप मोठा घाट होता आणि नुसते वळणवर वळण. पण फायनली कसंही करून आम्ही आलेलो आहे. एवढा ट्रॅफिक लागला नाही, मूविंग होता, छोटे रोड आहेत म्हणून जरा. तर आता मी तुम्हाला आमचा स्टे दाखवतो. हा आमचा पहिला छोटा बेडरूम. इकडे 2 लोक आरामात झोपू शकता तुम्ही, काय इश्यू नाही आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही, मस्त आहे बाहेर. खूप उंचावर आहे आम्ही. आता आपण येऊया आपल्या मेन रूमकडे. चला आम्हाला टूर द्या तुम्ही. तर 3 people किंग साइज बेड. त्याच्यावरती प्रशांत आणि राजने ऑलरेडी कब्जा केलाय. आणि हे आमचे टँक बॅग आणि सामान आम्ही असं अंदाजे पसरवून ठेवलेलं आहे. इकडे बेडवर तुम्ही पसारा मगाशी बघितलाच असाल सगळं. आमचे जॅकेट्स, हेल्मेट्स, ग्लोव्स, नाही त्या गोष्टी सगळ्या पसरवून ठेवल्या. जरा सुकायला ठेवलेत. आमचं लगेज. आणि हा इकडे मिरर आहे चांगला. आणि ही एक फॅमिली रूम आहे. इकडे दोन माणसांचा बेड आहे, तिकडे 3 माणसांचा बेड आहे. म्हणजे 5 माणसं आरामात तुम्ही अकोमोडेट करू शकता. आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे, डायरेक्ट चॅट करू शकता तुम्ही. म्हणजे मध्ये एकच फोनवर अलार्म लावला तर दोघं उठू शकता, काय प्रॉब्लेम नाही.
खिडकी लावू शकतो प्रायव्हसीसाठी. हा एकामेकांना बोलू शकतात तू आंघोळीला. तू आंघोळीला जा हे आपण बोलू शकतो. तर असा होता आमचा रूम टूर. म्हणजे एक गोष्ट राहिली आहे, मनी आतमध्ये आंघोळीला गेलाय म्हणून आम्ही तुम्हाला सध्या दाखवू नाही शकत, नाहीतर तुम्ही घाबराल. तर हा आमचा रूम टूर होता. तर आता आम्ही ॲक्च्युली ह्या लोकांचं स्वतःचं जेवणाचं सर्व्हिस आहे, मेन्यू कार्ड दिलं आहे त्या लोकांनी आणि चांगलं रिजनेबल रेट आहे, एवढं काही नाही. तर आता आम्ही खाली जातो ऑर्डर द्यायला, तर खालची पण तुम्हाला आजूबाजूचं दाखवतो. ठीक आहे, चला खाली मग जाऊ. तर मित्रांनो, हा काहीसा व्ह्यू आहे हॉटेलच्या बाहेरचा. बघा मस्त आहे, पाळणा पण आहे तिकडे, सिटिंग एरिया आहे छोटीशी मस्त वेगळी. हा रिसेप्शन आहे आणि असा काही एरिया आहे. हे आपलं हॉटेल एव्हरग्रीन हॉलिडेज, ही एंट्री आहे. आत्ताच आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली आहे, आता बघू. मित्रांनो, जेवण आलेलं आहे आमचं. तर आम्ही मागवले 2 काय चिकन शेजवान फ्राईड राईस आणि 1 1/2 व्हेज शेजवान फ्राईड राईस आणि प्लस 1 व्हेज क्रिस्पी मागवलेली. तर आम्ही सगळे आता खातो आहे. क्वांटिटी 1 नंबर आहे. ॲक्च्युली सगळ्यांना एवढी भूक लागलेली की कॅमेरा चालू करायचं विसरून गेले. सगळ्यांनी डायरेक्ट जेवणावर ताव मारलेला आहे. माझी पण अर्धी डिश संपलेली आहे, त्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे व्हिडिओ काढायची आहे. सगळ्यांचं अर्ध झालेलं आहे. तर चला आम्ही खाऊन घेतो, मग त्यानंतर आम्ही तुम्हाला स्पॉट्स फिरवायला नेऊ. तर मित्रांनो, आता मी आलो आहे नागेवाडी डॅममध्ये आणि हा तुम्ही फक्त व्ह्यू बघा एकदा. मित्रांनो, तुम्हाला एकदम भारी व्ह्यू दाखवतो आता, बघा तुम्ही एकदा. मित्रांनो, आता आम्ही कुठे आलोय तुम्हाला डायरेक्ट जरा आजूबाजूला बघून कळेल. बघा पुढे स्ट्रॉबेरी सगळीकडे दिसते आपल्याला, त्याच्यावर नाव दिलं. तर आता आम्ही मॅप्रोला आलोय. आता इकडे जरा आईस्क्रीम ट्राय करतोय. मस्त केसर पिस्ता फ्लेवर घेतलेला आहे आम्ही. हा वाला जरा विचित्र आहे पण ठीक आहे. बुमर फ्लेवर हा आपला रेग्युलर भाई ऑल टाइम आंबा. आपण केसर पिस्ता फ्लेवर देसी आणि हा भाई कट्टर महाबळेश्वरकर स्ट्रॉबेरीज खाणार.
तर मित्रांनो पहिल्या दिवशी आमचं फिरून सगळं झालेलं आहे. तर पहिल्या दिवस आपल्या इकडे संपलेला आहे. आता आम्ही अराऊंड किती 9:30 वाजले आहेत, आम्ही घरी आलेलो आहे. आणि फ्रेश वगैरे झालो सगळे. थंडी एवढी पडली आहे की काय बोलू. गाडी चालवताना हात अक्षरशः गोटत होते. ब्रेक दाबला, क्लच दाबला, काहीच कळत नव्हतं आम्हाला. कसे कसे हॉटेलवर आलेलो आहे. तुम्हाला सांगितलं होतं ग्लव्स घ्या. ह्यानी मला सांगितलेलं ग्लव्स घ्या, पण ग्लव्स घालून ह्याची पण थंड हात झाले. ग्लव्स घालून पण काही फायदा झालेला नव्हता. हा, तर आता आम्ही सध्यासाठी तरी गरमागरम सूप मागवले, तुम्हाला दाखवतो. हे बघा, अजून 2 गोष्टी येणार आहेत. आम्ही एक दाल खिचडी पण मागवली आणि एक अंडा फ्राईड राईस मागवलाय. ते थोड्या वेळात येईलच. हे खाल्ल्यानंतर आम्ही झोपून जाऊ. नाही जाऊ ना शेकोटीला. शेकोटीला जाऊ आम्ही. चला भेटूया शेकोटीला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला आहे महाबळेश्वरमध्ये दुसरा दिवस. आत्ता आमची सगळ्यांची आंघोळ वगैरे करून झालेली आहे, तयारी वगैरे करून झालेली आहे. आत्ता आम्ही थोड्या वेळात नाश्ता करायला बाहेर निघू. आणि आज काय काय आम्ही स्पॉट फिरणार आहे, जसं की महाबळेश्वर मंदिर, स्केट्स पॉईंट वगैरे, हे काही आम्ही फिरणार आहेत. सध्या तरी आम्ही आता सगळे बाईकच काढणार आहे. सकाळचे आता ऑलमोस्ट 9 वाजत आलेले आहेत. आम्ही आता खाली जाऊन गाडीनं कोल्ड स्टार्ट देऊ थोडा वेळ आणि मग आपली जर्नी स्टार्ट करू. चला. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे स्केट्स पॉईंटला. तर हे खूप उंचावर आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो खाली. तुम्ही बघू शकता. तर हा आजचा आपला पहिला पॉईंट होता. आणि आता इकडनं आपण महाबळेश्वर टेम्पल म्हणून एक आहे मंदिर, तिकडे आम्ही जाणार आहे आता इकडनं. सो तिकडे पोचल्यावर आम्ही तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो. ओल्ड महाबळेश्वर टेम्पलमध्ये आलेलो आहे आता. बोलू ना, छत्रपती शिवाजी महाराज. तू फक्त दाखव. दर्शन घेऊन झालेलं आहे आता आमचं. आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे मंदिरात. तर मंदिराच्या मागची एक स्टोरी आहे. महाबळेश्वर लिंगस्थापन नाव करून याचं सद्गुरू चरित्रात वगैरे पण वर्णन आहे. तर बेसिकली रावण जेव्हा आत्मलिंग घेऊन चाललेला कैलासावरून, त्याला वरदान भेटलेलं की आत्मलिंग श्रीलंकेला घेऊन जाण्यासाठी. पण त्याच्या मागची एक कंडिशन होती, जर आत्मलिंग जिथे ठेवलं तर तिथेच त्याची स्थापना होईल. तर सगळ्या देवांनी शंकराला विनंती केली होती की ना, हे आत्मलिंग त्याला भेटलं नाही पाहिजे. पण वरदान मागितल्यामुळे शंकराने त्याला आत्मलिंग दिलं होतं. त्याला रोखण्यासाठी गणपतीने लहान बाळाचं रूप घेतलेलं. आणि जेव्हा रावण संध्या स्नान करण्यासाठी जेव्हा इथे थांबला, तेव्हा रावणाने आत्मलिंग हे गणपतीला धरण्यासाठी दिलं होतं. तर गणपतीने सांगितलं की मी 3 वेळा बोलवीन, जर तू नाही आलास तर मी ते जमिनीवर ठेवून देईन. तर गणपतीने ते मुद्दाम 3 वेळा पटापट हाक मारून इकडे ठेवून दिलं. तर त्यामुळे महाबळेश्वरचं लिंग इथे स्थापन झालं आणि ते रावण घेऊन नाही जाऊ शकला. ही स्टोरी आहे महाबळेश्वरची. तर मित्रांनो, आता आम्ही लिंगमाला वॉटरफॉल बघायला चाललोय. इकडे येताना प्रत्येकाची 20 रुपये एंट्री फी आहे, ते लक्षात ठेवा. आणि काय आता कामं चालू आहे इकडे सध्या तरी. आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. तर आपल्याला असा ब्रिज लागेल, इकडून चढायचं आहे. हा बघा. आणि हा बोटिंग तुम्ही इकडे करू शकतात. मस्त हे आहे. छोटंसं तलाव आहे इकडे. तलाव बनवलेत, आर्टिफिशियल तलाव बनवलेत बोटिंग साठी. म्हणजे पाणी थांबवलंय त्या लोकांनी. पावसाळ्यात आलात तर चांगला वॉटरफॉल बघायला भेटेल. पण आताही आहे थोडासा थोडासाच आहे. ह्या टाइमला तर वाटत नाही वॉटरफॉल भेटेल आम्हाला. सगळं नदी सुकून गेली. तर बेस्ट टाइम पावसाळ्यात आहे वॉटरफॉल बघण्यासाठी. पण फक्त व्ह्यूसाठी तुम्ही इकडे येऊ शकता. आणि इकडे बघा मित्रांनो, डू नॉट रिस्क युअर लाईफ फॉर अ फोटोग्राफ. तिथून दिसणार इकडे ते बघ. गाइस, तो बघा, तो व्ह्यू पॉइंट आहे. तो जो दिसत असेल तुम्हाला, तिथे जायचं आता आपल्याला.
चला गाड्या आहेत जाऊया. रोड आहे. मित्रांनो हा बघा, हा तो व्ह्यू पॉईंट आहे लिंगमाला वॉटरफॉलचा. आणि तो बघा वॉटरफॉल. यावेळेस आता एवढं पाणी नाही आहे इकडे, पण जर तुम्ही पावसाळ्यात वगैरे आलात तर खूप चांगला व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला, विथ प्लस ग्रीनरी. असा काही व्ह्यू आहे इकडून. आणि हा बघा मित्रांनो व्ह्यू. कॅमेरामध्ये तुम्हाला एवढा दिसत नसेल, पण रिॲलिटीमध्ये खूप छान व्ह्यू आहे. एकदम खूप पैसे दिले असते. हे बघा. OMG. मित्रांनो बगीचा रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे आता आम्ही. तर आम्ही आता इकडे हे मागवलेलं आहे, पॅटीस मागवले आहेत. आणि हा इथला स्पेशल आहे स्ट्रॉबेरी क्रीम. हे बघू शकता, खूप क्वांटिटी आहे. 1-2 माणसांना पुरे एवढी एक आहे. एका बगीच्याची स्पेशलिटी आहे ही. मित्रांनो आता आम्ही शेवटच्या पॉईंटवर आलेलो आहे, एल्फिस्टन पॉईंट. आजच्या दिवसाचा व्ह्यू बघा तुम्ही सह्याद्रीचा पूर्ण पट्टा बघू शकता. तर मित्रांनो आमचे आता स्पॉट्स फिरून झालेले आहेत. आम्ही आता डायरेक्ट आलो आहे रूमवर. थोडा चेंज वगैरे फ्रेश वगैरे झालो. ट्रॅफिक खूप भेटलं मित्रांनो येताना आम्हाला. खूप खूप छोटा रस्ता होता, त्यामध्ये 2 बस समोरासमोर आले की वांदेच होऊन जाते. पण ठीक आहे, कसं बसं आलो आहे आम्ही. थोडा वारा इकडचं वातावरण वगैरे थंड आहे म्हणून काय वाटत नाही. उद्या आपण निघणार आहे तर, आणि उद्या एक चांगल्या ठिकाणी पण जायचं आहे निघता निघता. तर ते आम्ही डायरेक्ट उद्याच दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आता सकाळी आम्ही प्रतापगडावर आलेलो आहे. सकाळचे आता ऑलमोस्ट 7:45 झालेले आहेत, 7:45-8 झालेले आहेत. शाळेची ट्रिप पण आलेली आहे इकडे. खूप शाळेची पोरं पण आले आहेत. प्रतापगडाचं सध्या तरी काहीतरी कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे, कामं चालू आहेत, पूर्ण कामं चालू आहेत. आणि आता आपण पहिले वरच्या सगळ्यात मेन बुरुजवर जातो आहे, कारण की इकडे सगळी शाळेची पोरं आहेत. तर पहिलं आपण तिकडे जाऊया वर गेल्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवतो वर. मित्रांनो हाच तो बुरुज आहे, तो आपल्याला लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात बघायला भेटतो. वरती पोचलेलो आहे. आपल्याला अजून तिकडे जायचं आहे. चला. तर मित्रांनो प्रतापगडवरून उतरलो आता आम्ही. आता परतीचा प्रवास आम्ही चालू करतो आहे. तर हा ब्लॉग आपण आता इथेच संपवूया. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या जर्नीला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं आहे ते नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू पुढच्या जर्नीला.